यजमानस्य प्रीत्यर्चनामस्य यजमानस्य धर्मपत्नीनामस्य प्रीत्यर्थं कश्यप गोत्रोत्पन्नस्य प्रीत्यर्थं प्रोक्तम् मम आत्मना स्मृति प्राणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहारार्थ मनो अस्मित श्री गणपति देवता प्रधान कलश देवता नागोबा देवता सप्ताह निमित्तेने प्रधान कलश देवता स्थापयामि पूजयामि। ओम नीतस्पर्शाय नमः महाप्राणाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा भुवनाधिपते सदा शून्यास्तो सदा शून्य। हरे ओम गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधौ गंगा माता नमयामि स्थापयामि पूजयामि। ओम भौमाय नमः सोमाय नमः ईशान सर्वविद्यानां ब्रह्मादिपते सदा शून्य अनंतमां देवजना पुत्रदातवेदः पूजिमा। ओम सर्वज्ञान सर्वदिक्पालि पूजनं करोमि। हरे ओम गणानां जयति नमः गणाधिपते नमः स्थानदेवताभ्यो नमः। ओलभायत्री चैव शान्तिवट्टिकर्तता आयन्तु मम शान्त्यार्थप्रत्यक्षेवारा प्रधान कलश देवता आह्वयामि स्थापयामि पूजयामि। हरे ओम मनादेशं शान्तं चैतन्यं चित्तरूपकं चित्क्षभाकारं चिद्रस्मलिङ्गराजनं परमानन्दस्वरूपं परिपूर्णजगतं ग्रहानगन्धं कृपया प्रसीद परमेश्वर। स्मलिङ्गराजनं परमानन्दस्वरूपं परिपूर्णजगतं ग्रहानगन्धं कृपया प्रसीद परमेश्वर। हरे ओम हरिद्रा पूर्णकोपाकिलानि कुंकुमत्रमक्षदानदोलान कीर्तनमितां स्वादपोत्रिभ्याय स्वादभ्यं नमः महाप्राणाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा भुवनाधिपते सदा सौम्यास्तो सदा सौम्यामोलोकानां प्रतिष्ठितापशारदा बुद्धिविद्याप्रदायिने नमो देवे महादेवे सतत प्रब्रह्मणे नमो नमः यामोलोकानां प्रतिष्ठितापशारदा यामोलोकानां प्रतिष्ठितापशारदा समत्वापुरुष सम्राज्ञ वर्तमानस्य ब्रह्मणोति प्रादेश वेद प्रादेश। चला आरतीचे यजमान कर्पूर गौरी करुणावतार संसार सारं भुजगेन्द्र हारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवान् भवान् सहितं नमामि भवं भवानी
सहितं नमामि। ओम जय जानकी नाथा प्रभु तेरी रघुनाथा प्रभु कर जोड़े प्रभु कर जोड़े प्रभु तेरी सुनो माता। ओम जय जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे प्राण पिता माता प्रभु प्राण पिता माता तुम हो सजन साथी तुम हो सजन साथी प्रति मोक्ति दाता प्रभु मोहि राखो अपने संग साथा। ओम जय सीताराम लक्ष्मण भरत शत्रु संग चारो भैया ओ संग चारो भैया जगत ज्योति विनाश महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। नानासुगन्ध पुष्पाणि यथा कालो भवानि च पुष्पाञ्जलिर्वाणात् राधां परमेश्वर चन्द्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। हरि ओम शांति शांति शांति। प्रभु रामचंद्र भगवान की जय। नंद के लाला की जय। बस वासुदेवाय नमः।
गजाननभूत गणाधिसेवितं कपिध्वजं गोकलचारुभक्षम् उमासुतो शोकविनाशकारो नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ध्येयं सदा परिभोग्यमभीष्टतो तीर्थाकरो शिवविरचिता शरणं मृत्याद्यं प्रणतपाल भवाब्धिभूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जिथे ज्ञान विद्या जिथे योग विद्येची सामर्थ्य जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायशी सदा नम्रमाना तुझ्या दर्शनी आस जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायशी सदा नम्रमाना नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानमाता नमो ज्ञानसिंधो सखा पूर्णमाता मदीवत विद्यान पाहता नमस्कार माझा सद्गुरुश्वर जया तुझे आदरी पाडून विमानस्थी प्रयाग बसून तनु मानवी दिव्य रूपीत गेले न जागी लोकवासने तोहा तुझी दोहा परब्रह्म प्रकाशी जळले निर्जीवता हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. असं म्हटलं जातं
इथं कोणी येत नाही. कथा ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण आलात आणि इतकं उशिरा आलात. अक्षरशः मला टाइम झाला. कथेचा टाइम होता 8चा, बरोबर? 8 ते 11 कथा, 7 ते 10. पण मी काल श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम काय काय जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम याच्यातल्या किती वेळ येऊन बसल्याला उपयोग नाही. इथे येऊन तुमच्या किती डोक्यात गेलं आणि किती आचरणात उतरवलं गेला नाही तर मग इथं ऐकायचं मंडपाच्या बाहेर निघाले रंगे 7 दिवसाचा हो कभी राम बन के तो कभी श्याम बन के कसाही आहे.
पण लाला हा आम्हाला भेटायला ये जाय कभी राम बने के कभी श्याम बने के चुनारा प्रभु चलेगा चले कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना देवाला आजपासून 7 दिवस एकच विनंती करतो देवा कोणत्याही रूपात ये पण आम्हाला दर्शन दे काय एकच कशाचा भुका आहे भाव का भूखा मैं भाव का भूखा मैं भाव ही बस सारे भाव का भूखा मैं भाव ही बस सारे भाव से मुझको देखो उसने बेड़ा पार उसने बेड़ा पार सुनता नहीं भाव की एक नहीं
जो भी मुझसे भाव रखकर आते शरण में मेरे और उसके हृदय का एक रहता तार देव फक्त तुमच्या भावाचा भुकेला आहे, सख्या भावाचा. बरोबर नाही महाराज, अजिबात मनामध्ये भाव पाहिजे. भाव तू भाऊ नाही घालचा, तू खातो का मी खाऊ, त्याचं नाव मनापासून हात जोडा, मनापासून हे मस्तक त्याच्या समोर वाकवा. एवढंच पाहिजे, त्याला काहीच नाही. पण आज असं झालंय, त्याच्या समोर वाकायचं जरी म्हणलं तरी काय म्हणतात माझं कपाळ खरं होईल, काय म्हणतात माझा मेकअप खराब होईल, नाही का. भाव पाहिजे, प्रत्येक गोष्टी भाव महत्वाचा, त्याच्याशिवाय काहीच नाही, काहीच नाही. जितकं अंतपूर्वक तुम्ही श्रद्धेने त्याच्या समोर नतमस्तक व्हाल, तितके श्रद्धेपूर्वक तो लवकर प्रसन्न होईल. कारण ज्या झाडाला फळं जास्त आलेले असतात ते झाड खाली वाकलेलं असतं, आणि ज्या झाडाला फळं नाही ते झाड रामकाठी सरळ. लक्षात ठेवा. आणि चांगल्या झाडालाच एक लक्षात ठेवा हो गावकरी, त्याला कळत धन्यवाद. चांगल्या झाडालाच दुःख दगड मारल्याशिवाय राहत. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला खातं झालं की जेव नका. पाप कृतस्तु सर्वदा, ज्यानं आयुष्यभर पाप केलं, ज्यानं आयुष्यभर पाप केलं, एखाद्याला तुम्ही चांगल्या मार्गावर आणायला लागा ते येत नाही. सदा दुराचाराला कमी मार्ग का, ज्यानं आयुष्यभर दुराचारी वागला, आयुष्यभर दुराचार. क्रोध हा ज्याच्या जीवनामध्ये क्रोध आहे, निष्ठा क्रोध, त्याला काही बोलावं त्याला की उग्रतच. चांगलं बोला तरी जमत नाही, वाईट बोला. तुमच्याकडे असतं बघा, काही काय म्हणतात अख्ख्या गावाच्या नदीला गाव, तिच्या नदीला मूळ. क्रोध दिनचर्या कशी असावी, मानवाने दिनचर्यामध्ये काय करावं, आता हे सांगायला लागलं लोकांना झोपा येतात. कथा सांगायला लागली का जमत या असं महाराज. पण महत्वाचं आहे, कथा खूप महत्वाची आहे. भगवंत अवतार आले, आपलं कर्तव्य काय, कारण आपला फक्त हात जोडावर नाही, आपण या पृथ्वी तलावर आलो का, कारण 84 लक्ष्मी आहे बरोबर. 84 लाख फिरून आल्यानंतर मानवाला मानवाचा देह मिळाला. आजी माय माय किती कधी येतो माय, 84 लक्ष फिरून माणूस मानवाच्या जन्माला आला. जन्माला आल्यानंतर मानवानं ज्या कामासाठी देह दिला, मानवानं तो देह
त्या कामासाठी वापरला. देव कशासाठी दिला? देवे दिला देह भोजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता. माया धारा भाता पाटी केला. माया धारा भाता पाटी केला. माया धारा भाता पाटी केला. देवे दिला देह भजन गोमाता. भोजन अजून देह आपल्याला देवाला जेवायला दिलाय, बरोबर काय? देवे दिला देह भजन गोमाता. हा देह दिलाय भजनासाठी. हात दिले, हात म्हणले की लोकांना जेवायला लागतात. हात कशाला? जेवायला. डोळे कशाला? काय काय चांगलं झालं ते पाहिलं नाही. भगवंताने हात दिले, त्याच्या नामस्मरणामध्ये हाताने टाळी वाजवायला. डोळे दिले त्याचं श्रीमुख बघायला. काय देवाचे उपकार नाही आपला विचार करणं. काय देवाचे उपकार नाही. सुंदर असं शरीर दिलं, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, नाक दिलं, कान दिलं, सगळं काही दिलं. सगळं काही दिलं. मग ते एकच करायचंय, एकच फक्त त्याच्या नावाचं नामस्मरण. घेई घेई माझी वाटे. घेई घेई माझी वाटे. माझी वाटे. घेई घेई माझी वाटे. नाम विठोबा थोडे नाम विठोबा थोडे त्याचं नाव, त्याचं नागेश्वराचं मुख, प्रभू रामचंद्राचं मुख डोळ्यात सापडची कथा आपल्याला ऐकायची. कारण हे रामायण काय आहे? रामायण सुरत रुकी छाया. रामायण सुरत रुकी छाया. रामायण सुरत रुकी छाया. रामायण सुरत रुकी छाया. काय आहे रामायण? रामायण सुरत रुकी छाया. दूर श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. याच्या सावलीत जर आला, याच्या सावलीमध्ये येऊन बसाल, याच्या मंडपाच्या या व्यासपीठ के अंदर, या मंडप के प्रांगण में आप आकर अगर बैठे तो आपका जो दुख है, जो भय है, सभी नष्ट हो जाता है. काय सांगताय? दुःख भय दूर निकट जो दुःख, जीवनामध्ये जे दुःख आहे आपल्या, बरं इथं दुःखी कोण नाही असं मला एक जण सांगा. तुझा पुतळा बांधतो, माझ्या पैशात बांधतो है? जो देखे सो
दुखिया बाबा जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं है जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं है। किती सुंदर प्रमाण आहे बघा. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई, राजा दुखिया प्रजा दुखिया, प्रत्येक जण दुखी आहे. पण त्या दुःखातून जर माणसाला सावरायचं असेल तर एकमेव साधन आहे ही श्रीराम कथा. बोले प्रभु रामचंद्र भगवान की, उमापती महादेव की. त्याला तुमचं जय मनावर सगळे सगळे मनापासून हा. प्रभु रामचंद्र भगवान के, प्रभु रामचंद्र भगवान के, उमापति महादेव के, नागेश्वर महाराज के. ये बात